पुदिन्याची चटणी आणि सॉस वाढलेला आहे. केतू गरम गरम घे ना खाऊन. झाडं मस्त हिरवीगार टवटवी झालेली आहेत. जेवण आल्यावरती एकदम भारी वाटतं. जेवण पण झालं माझं तर आता. आधीच जेवून गेला होता वेदांताच. आता वाजलेले संध्याकाळचे 7 आणि आता मी चहा घेते. तर चहा गाळून घेते मी. तर मंडळी आता मी चहा पिऊन घेते. तर नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळचे स्वागत आहे. संध्याकाळचे 7:15 झालेले आहे आणि आता तुमच्याशी मी बोलते. तर आता मी संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. आता मला जिमला जायचं आहे, परंतु वेदांचं आता लेक्चर सुरू झालं आहे, त्यामुळे आता आम्ही तसं लेक्चर झाल्यानंतर निघणार आहोत. आता माहिती नाही 7:30 वाजतील किंवा 7:45 वाजतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संध्याकाळचे 7:15 झालेले आहे. दिवाबत्ती पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. काय करते की तू अभ्यास झाला? ते तुळशीपाशी पण अगरबत्ती लावलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. आपली तुळस खूप हिरवीगार झालेली आहे, खूप छान टवटवी झालेली आहे, मस्त वाटतंय. सगळी झाडं मस्त हिरवीगार टवटवी झालेली आहेत. बरेच दिवसांनी तुम्हाला दाखवते, मस्त वाटतंय. आणि आता जास्वंदीला 1-2 फुलं यायला लागलेली आहेत. हे कुंदाच आहे, कुंदा. हां, बरेच महिने झाले, तर 1-2 महिने झाले फुलंच येत नाही आहेत. मे महिन्यामध्ये आपण आणली होती नाही, काय माहिती समजत नाही. आता कटिंग करून बघणार आहे मी याला. कटिंग केलं की येतं असं म्हणतात, पण मी केलं आहे बराच वेळा, पण हे वेलीसारखं असं पसरायला लागलेलं आहे, त्यामुळे कट केलं नाही मी. इथे आलंय नाही, ते नाही, तसंच वाटतं. तिथे पानच येत आहेत फक्त, कळ्या नाही येते. बघू आता काय करायचं समजत नाही. खत आणलंय, खत पण घालून झालंय, आता परत एकदा घालून बघते. हे मस्त झालंय बघ, कडुलिंब सगळ्यांना टाकलेलं मी. छान वाटतं. नाही, पावसामुळे ऍक्च्युली पावसामुळे छान फ्रेश झालंय. उन्हाळ्यात सगळी कोमेजल्यासारखी झालेली, आता किती छान वाटतं. इथे याला पण आलंय बघ, याला पण फुलं येत आहेत. 2-3 येते, जास्त नाही येत, भरून नाही येते. तरी पण जास्वंदाला पण आठवड्यातून 1-2च फुलं येते, जास्त नाही येते. हिरवगार बघून छान वाटतं. हात नको लावू, संध्याकाळ झाली ना, आता हात नको. गुलाबाला पण 1-2 फुलं येऊन गेली. आज आले होते, एक छोटंसं फुल, ते देवाला घातले. तर आता जवळजवळ 7:30 पावणे 8 झाले आहे आणि आता आम्ही जिममध्ये आलो, कारण आज वेदांचा क्लास होता, त्यामुळे जरा थोडंसं लेट झालं जिममध्ये जायला. तरी काही हरकत नाही, कारण घरातली माझी सगळी कामं झाली होती. संध्याकाळचा स्वयंपाक पण मी आज 3:30-4लाच करून घेतला होता. आज जेवायला महेश गुरु नाही आहेत, ते गेलेत पंढरपूरला, तर आता ते सकाळी येतील उद्या. तर आता वेदांत आता आलाय, मी पुढे आली. काय करत होतास तू पाठीमागे? दळण घ्यायला गेलेला. अच्छा, तेच म्हटलं. कसं वाटतं? फ्रेश वाटतं ना? जिममधून आल्यावरती एकदम भारी वाटतं. जेवण पण झालं माझं तर आता. आधीच जेवून गेला होता वेदांताच. लवकर झालं की बरं वाटतं जरा, आहे ना? आता झोप मग. हो, बापरे काय झोप येत होती ऑफिसमध्ये मला. हां, खूप जास्त. आता हल्ली काय झालं काय समजत नाही आहे. संध्याकाळची म्हणजे दुपारीच झोप लागायला लागते. वातावरण एकदम थंड आहे ना. तर मंडळी, रात्रीचा स्वयंपाक मी दुपारी 4-5 वाजताच केलेला आहे. तर आता मला स्वयंपाक करायचा नाही आहे. आता मी आणि केतू जेवून घेणार आहोत. आज रात्रीच्या जेवणात काय केलं तुम्हाला दाखवते. तर इथे आहे बटाटा पराठा. तर यामध्ये मी चीज घातलेलं आहे. तर आता थोडेसे तव्यावरती गरम करून घेते, कारण आता हे सगळे नरम पडलेले आहेत. तर आजचं जेवण आमचं हेच आहे. तर मंडळी, आज माझं
गजानन महाराजांचं जे 21 अध्याय होते ते पूर्ण झालेले आहेत वाचून. आता उद्या मी त्याचं उद्या पण करणार आहे. तर त्यासाठी उद्या गजानन महाराजांसाठी प्रसाद करणार आहे. पिठलं, भाकरी, वरण भात आणि गोड असा पदार्थ करणार आहे. आता गोड पदार्थ माझा अजून ठरलेला नाही आहे, तर ते मी उद्या बनवीन. आणि एका मुलाला जेवायला बोलवणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ज्या सुनीताताई येतात तर त्यांना सवाष्ण म्हणून उद्या जेवायला बोलवणार आहे. तर आता त्या त्यांच्या पद्धतीने येणार आहेत, कारण त्यांना बरेच घरी काम करावं लागतं. तर त्या त्यांच्या वेळेनुसार येणार आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचं झाल्यानंतरच उपवास सोडेन. त्याचबरोबर उद्या गुरुपौर्णिमा आहे. तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला तर मी शेअर केलं होतं की सोमवारी ब्लड आणि युरिन टेस्ट केली होती माझी आणि महेश यांची. तर त्याचे रिपोर्टसुद्धा आलेले आहे. तर माझ्यामध्ये डी जीवनसत्व कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, त्याचबरोबर कॅलेस्ट्रॉल माझं वाढलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आता मला जास्तीत जास्त हेल्दी जेवण करायला सांगितले. त्याचबरोबर भरपूर असा व्यायाम करायला सांगितलेला आहे. भरपूर पाणी प्यायला सांगितलेलं आहे, कारण पाण्याची पण भरपूर कमतरता आहे माझ्या शरीरामध्ये. त्याच पद्धतीने महेश यांचासुद्धा सेम, त्यांच्यामध्ये पण डी जीवनसत्वाची कमतरता आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिन त्यांचंसुद्धा कमी झालेलं आहे. आणि कॅलेस्ट्रॉल त्यांचं जास्त नाही वाढलं आहे, पण थोडंफार वाढलेलं आहे. तर आम्हाला दोघांनाही जास्तीत जास्त हेल्दी जेवण जेवायला सांगितले आणि व्यायाम करायला सांगितलेला आहे. पाणी भरपूर प्यायला सांगितलेलं आहे. तर अशी काही रिपोर्ट म्हणजे असा आमचा रिपोर्ट आलेला आहे. तर त्यामुळे आता जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणजे मागच्या 2-3 महिन्यापासून डी जीवनसत्व खूप आमचं कमी झालेलं आहे, कारण मी बाहेरच पडले नाही. तुम्हाला तर माहिती आहे की मी 5-6 महिने झाले जिम बंद केलं होतं, त्यामुळे माझं बाहेर जाणंसुद्धा कमी झालं होतं. तर त्यामुळे कदाचित डी जीवनसत्व माझं कमी झालं असेल. त्याचबरोबर महेश साईटवरती होते मधल्या काळामध्ये, म्हणजे 2 महिन्यापूर्वी. त्यामुळे त्यांचंसुद्धा बाहेर जाणं कमी झालं होतं. एकाच ठिकाणी ते साईटवरती होते आणि त्यामुळे सकाळपासून ते त्या एकाच ठिकाणी त्यांच्या साईटवरती होते आणि त्यांनासुद्धा किंवा बाहेर जास्त जाणं न झाल्यामुळे डी जीवनसत्वाची कमतरता भासली. कमी झालं आमच्यामधलं डी जीवनसत्व. त्यामुळे आम्हाला हा इश्यू आलेला आहे. तर जास्तीत जास्त आपण उन्हामध्ये उभं राहिलं पाहिजे. म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन आहे ते आपल्याला आपल्या शरीरात घेतलं पाहिजे. हे कंपल्सरी आहे सगळ्यांसाठीच, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी. तर हे केलं पाहिजे. त्यामुळे आता डी जीवनसत्वाच्या गोळ्या आम्हाला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या आहे. तर आता डॉक्टरांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने आता मी सुरुवात करणार आहे. तर इतकंच सांगायचं होतं की आमचा रिपोर्ट आलेला आहे आणि आता आम्ही त्या पद्धतीने सुरुवात करणार आहोत. तर चला, आता मी आणि केतू जेवून मंडळी, आता मी तव्यावरती हे आपले पराठे छान असे गरम करून घेते. गरम केल्यावरती जे बटाटा पराठा आहे तो खूप छान लागतो, टेस्टी लागतो. तव्यात गरम झालेला आहे पराठा, केतूला वाढते. तर इथे केतूला पुदिन्याची चटणी आणि सॉस वाढलेला आहे. केतू, गरम गरम घे ना खाऊन. तर आता इथे दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने गरम करून घेते. कधी पण बटाट्याचे पराठे गरम गरमच खायचे, छान लागतात. पण आता माझी मजबुरी होती, त्यामुळे मी सगळे पराठे करून घेतले, कारण मला जिमला जायचं होतं आणि जिमवरून आल्यानंतर स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो मला तरी. त्यामुळे मी आधीच करून घेतले आणि आता गरम करून खायला घेणार आहे. तर चला मंडळी, सगळे पराठे मी अशाच पद्धतीने गरम करून घेते. आता मी आणि केतू बसलोय जेवायला. बाबू काय करतेस तू? TV लावते, तिची आवडती सिरियल. तर आता चला मंडळी, आम्ही खाऊन घेतो. मस्त गरम गरम केलेत. हा सॉस आहे आणि ही मी पुदिन्याची चटणी घरच्या घरी बनवलेली आहे. सांग कशी झाली? मस्त लागते. मला माहिती आहे का मस्त झाली. केतूची फरमाईश होती म्हणून आज बटाटा पराठा बनवला. माझा फेवरेट आहे.
कधीतरी मूड होतो आम्हाला बटाट्याचा पराठा खायची. कधीतरी मला रोज होतं. रोज नाही बटाटे खायचे. मस्त. पण फेवरेट वस्तू कधी कधी खाल्लेली बरी असतात. हम्म. लई मजा आहे. चला मंडळी, आम्ही आता खाऊन घेतो पटकन. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.